माजी नगरसेवक योगेंद्र थोरात लागले पुन्हा प्रभागात कामाला. नगरसेवक पद असले नसले तरी मला फरक पडत नाही. थोरात यांनी निवडणुकीच्या अगोदरचे सगळेच काढलं बाहेर. प्रभाग 20 मध्ये मी एवढी कामे करून सुद्धा कसा पडलो. 2013 साली मी 1 महिना प्रचार करून 2007 मते घेतली होती. मग एवढी कोट्यावधीची कामे करून देखील मला 2186 मते कशी पडली. अथर्व नायकवडी यांनी प्रभागात असं काय काम केलं की प्रभागातून त्यांना 6000 मते पडली आणि मला 2186 मते पडली. त्यांच्यावरती योगेंद्र थोरात यांनी चांगलाच खुलासा करत मते कशी मिळवली यावर आज मुलाखत दिली आहे. तर मी आजपासून प्रभाग 20 मध्ये पुन्हा कामाला सुरुवात करत आहे. पुन्हा एकदा नव्याने उभारी घेण्याची आणि येथील मुलांना चांगले शिक्षण देण्याचे ध्येय घेऊन योगेंद्र थोरात पुन्हा प्रभाग 20 मध्ये मैदानात उतरले आहेत. योगेंद्र थोरातांनी वचननामा काढला होता. त्या वचननाम्यामधल्या 90% गोष्टी आपण पूर्ण करू. कृष्णा घाट पर्यटन स्थळ झालेलं. आता मी अशा गोष्टी सांगणार नाही, कारण मग हे काय नगरसेवक झाले लोक कसे होऊ नयेत त्याच्या मागे लागतील. त्यामुळे मी ज्या गोष्टी सांगितल्यात बऱ्यापैकी त्या पूर्ण होतील आणि मुलांच्या शिक्षणात तर मी कुठेही कमी पडणार नाही. गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण असू द्या, त्यांचं आरोग्य असू द्या, त्याच्यात योगेंद्र थोरात कायम पुढे राहील आणि ते पूर्ण करा. माझा पराजय झाला ही मला वाटतच नाही. मी रिलॅक्स आहे एकदम. मला काय ते जय पराजय हा फक्त एक तारीख होती माझ्यासाठी. 15ला निवडणूक आणि 16ला निकाल. मला तिथं खूप मी त्या निकालाची इथं पण सिरियस नव्हतो. मी येणार पण नव्हतो. निकाल काही लागू द्या, मी माझ्या कामात असतो. कुठं मागची 2.5 वर्ष आम्ही नगरसेवक होतो तरी आम्ही कामातच होतो. आज माझी लढाई एका आमदारांची होती, जशी आमच्या मनोज सरकारांची लढाई एका खासदारांची होती. त्यांनी ती लढाई केली, मी लढाई केली. तिथं पण काय झालं तुम्हाला माहित आहे, इथं पण काय झालं माहित आहे. त्यामुळं आम्ही लेकरं आम्ही या वार्डात आम्ही पोरकं होऊ देणार नाही. इथली लेकरं आमचे ते त्यांच्या मुलासाठी लढले, मी तुमच्या मुलासाठी अजूनही लढणार. आमचे मनोज सरकार असतील ते तिथल्या लेकरांसाठी लढतील, त्यांनी त्यांच्या पुतण्यासाठी लढले. तिथं खासदारांबरोबर लढाई होती, इथं आमदारांबरोबर होती, पण मी मागं सरकलो नाही. मी दुसऱ्या वार्डात गेलो असतो, मी गुलाल लावून आज फिरलो असतो. पण मला नुसतं गुलाल महत्वाचं नाही, लोकांसाठी संघर्ष करणं महत्वाचं आहे.